जखमी विद्यार्थी अजून देखील सेवा बजावत आहेत. घरी माहिती आहे तू या ठिकाणी आलायस ते? सुरुवातीला माहीत नव्हतं, पण माहिती कधी कधी कधीपर्यंत माहित नव्हते? माहित नसताना किती दिवस या ठिकाणी होता? माहीत नसताना तरी मी म्हणजे काल परवा घरी कळलं की व्हिडिओ माझा सगळीकडे गेला. 20 तारखेला लाठीचार्ज झाला तेव्हा पण माहित नव्हतं घरी? नाही तेव्हा पण माहिती नव्हतं. नंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला तिथं मी समोरच होतो त्या गाडीच्या समोर. त्यानंतर घरी माहीत झालं की मी इथं आहे. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, काय भावना होते? फोन करून ओरडले वगैरे, परत ये वगैरे म्हटले की तिथेच थांब? सुरुवातीला त्यांचं म्हणजे कसं आहे, गावखेड्यामध्ये आंदोलनाचं कल्चर नाही किंवा ते जे म्हणजे त्यांचं हातावर पोट आहे अशा समाज घटकातून मी येतो. तर तिथं अशा प्रकारे आंदोलन वगैरे ते आपला विषय नाही असं वाटतं लोकांना, गावाकडल्या लोकांना. पण गावाकडले जे आमचे सुशिक्षित लोक आहेत तर त्यांनी आईवडिलांना समजून सांगितलं की ह्या काळातली सगळ्यात मोठी मूव्हमेंट आहे आणि शिक्षणावरची मूव्हमेंट आहे आणि विद्यार्थ्यांची चळवळ आहे. ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारी चळवळ आहे. त्याच्यामुळे तुमचा जो मुलगा गेलेला आहे आपल्या गावातून तो चांगल्या कामासाठी गेलेला आहे. त्यानंतर घरच्यांनी मग मला सपोर्ट केला. पण आता घरचे काय म्हणतात, येऊ नको की तिथेच थांब? आंदोलन संपेपर्यंत मग इथेच थांबणार आहे? नाही, घरचे असं म्हणतात की बॉस अभ्यास आणि संघर्ष दोन्ही बी करणं आवश्यक आहे. त्यासोबत संघर्ष आता मी मागच्या 21 जूनला बी इथं आलेलो होतो मी. 19 जूनला 19 जून ते 26 जून इथं होतो मी. नंतर मग पुन्हा 18 जुलैला इथं आलो. तर आता उद्यापर्यंत आहे इथं मी. मग संघर्ष तर करतोयस, मग अभ्यासाचा काय? अभ्यास काय करतोय? अभ्यास सर आता मी वापस जाणार आहे आज उद्या. आता माझे पेपर वगैरे चालू होणार आहेत इथं विद्यापीठामध्ये. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून येतो आणि या आंदोलनाशी मी 11 जूनपासून कनेक्टेड आहे. एक सहभागी संघटना प्रतिनिधी म्हणून आम्ही पुण्यामध्ये आंदोलनासाठी ऑर्गनायझनच्या भूमिकेत होतो. त्यानंतर कनेक्ट झालोत आणि यानंतर सुद्धा इथं बी आम्ही व्हॉलेंटियर म्हणून आणि सहभागी विद्यार्थी संघटना प्रतिनिधी म्हणून योगदान दिले.